तर दोन्ही एनसीपीतल्या घडामोडींना वेग आलेला आहे. जाणून घेऊया टॉप 9 बातम्या. पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा काँग्रेसला निरोप. शरद पवार गटाची काँग्रेससोबत चर्चा करण्याची तयारी. सूत्रांची माहिती. शरद पवार गट अजित पवारांना सोडून काँग्रेससोबत चर्चेस तयार. लवकरच बैठकीची शक्यता. रोहित पवार अमोल कोल्हे यांची अजित पवारांसोबत 1.5 तास चर्चा. एकत्र लढण्याबाबत अजित पवारांसोबत प्राथमिक चर्चा झाली. कोल्हेंची माहिती. तर बैठकीतील चर्चेबाबत प्रतिक्रिया देताना अजित पवारांचं नो कॉमेंट्स. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. रोहित पवार बैठक झाली तुमची. पवारांची राष्ट्रवादी तुतारी चिन्हावर लढण्यासाठी आग्रही. सूत्रांची माहिती. पिंपरी चिंचवडसाठी अजित पवारांसमोर अमोल कोल्हेंनी ठेवला 68 जागांचा प्रस्ताव. तर पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या. ती निवडणूक घड्याळावरच लढल्या पाहिजे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अनिल पाटील यांची भूमिका. शरद पवार एनडीएमध्ये येऊ शकतात. पवारांना एनडीएत घेण्याबाबत भाजपचे वरिष्ठ ठरवतील. शिंदेचे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचा मोठा दावा. शरद पवार एनडीएमध्ये येऊ शकतात. भाजपा स्वीकारेन त्यांना. ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ठरवायचं. त्याचा निर्णय दिल्लीच्या दरबारीच होईल. शरद पवार आले तर त्याला आता आम्ही काय करणार आहे? त्यांनी एनडीएमध्ये घ्यायचं का नाही फक्त एनडीएचे नेत्यांनी ठरवायचं पहिले. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होईल असं वाटत नाही. शरद पवार पुरोगामी विचारांचे. भविष्यात पक्ष कोणत्या दिशेने जाणार पवारच ठरवतील. संजय राऊतांची प्रतिक्रिया. मला असं वाटत नाही की विलिनीकरण होईल. मी जे काय पवार साहेबांना ओळखतो आणि त्यांच्या विचारसरणीला मी जे काय ओळखतो ही विलिनीकरणाची प्रक्रिया होईल असं मला वाटत नाही. मी एकदा पवार साहेबांना प्रश्न विचारला होता सहज एका बैठकीत, तेव्हा त्यांनी हे अशक्य आहे सांगितलं. आमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण व्हावा असा काहींचा प्रयत्न. पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युतीच्या चर्चेवर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. तर प्रशांत जगताप चांगले कार्यकर्ते, त्यांनी पक्ष सोडल्याचं दुःख. जयंत पाटील यांचं वक्तव्य. मला वाटतं आमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण व्हावं या दृष्टीनं काही लोकांचा प्रयत्न आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका या महाविकास आघाडीत ज्या शहरात शक्य आहे त्या शहरात महाविकास आघाडी बरोबर लढवायचा हा प्रयत्न आमचा आहे. पुणे पालिकेत पवारांच्या राष्ट्रवादीकडून अजित पवारांकडे 40 ते 45 जागांची मागणी. अजित पवारांकडून साधारण 30 जागा देण्याची भूमिका. जागा वाटपाचा तिढा कायम. पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची शिवसेनेसोबत चाचपणी. भाजप शिवसेनेला सन्मानजनक जागा देत नसल्याचा शिवसेनेत सूर. त्यामुळेच राष्ट्रवादीकडून शिवसेनेसोबत जागांची चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती. जळगावात भाजपकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 4 ते 5 जागांचा प्रस्ताव. तर राष्ट्रवादी 26 जागांवर लढण्यावर ठाम. स्वबळाच्या तयारीत. भाजपच्या मंगेश चव्हाणांकडून मनधरणी.